आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे आणि श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यदायी पायाभूत सुविधा अभियानाचं लोकार्पण. आजपासून राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये युवकांच्या लसीकरणाला प्रारंभ. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं नवी दिल्लीत वितरण. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार. आनंदी गोपाळ सामाजिक विषयांवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट. आणि T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशानं कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ऐतिहासिक 100 कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. या कार्यात डॉक्टर, परिचारिका तसंच अन्य अनेक लोकांनी योगदान दिलं. त्या सर्वांचा आकाशवाणीला अभिमान आहे. श्रोते हो, एक जरूर लक्षात ठेवा, लसीकरण झालं म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा आणि मुखपट्टी अवश्य वापरा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला, त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020-26127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. आता वळूया बातम्यांकडे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथं प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यदायी पायाभूत सुविधा अभियानाचं लोकार्पण करण्यात आलं. या अभियानामुळे देशाला नवीन ऊर्जा प्राप्त होईल, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. आरोग्यवृद्धीसाठी केली जाणारी गुंतवणूक ही सर्वात फायदेशीर गुंतवणूक आहे. भविष्यात आजारांपासून लवकरात लवकर मुक्तता व्हावी यासाठी छोट्या गावांमध्येही मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं ते म्हणाले. या योजनेत आजारावरचे उपचार ते क्रिटिकेअर अशी सशक्त साखळी विकसित केली जाणार आहे. त्यासाठी आजारांचं लवकर निदान आणि उपचारावर भर दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं. या अभियानाअंतर्गत देशात महामारी संदर्भात संशोधन करणाऱ्या 15 नव्या प्रयोगशाळा आणि 4 नवे विषाणू संशोधन केंद्र सुरू केली जाणार आहेत. मुंबईतल्या क्रूझवरच्या अंमली पदार्थ प्रकरणी NCB अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई परिक्षेत्र संचालक समीर वानखेडे आज अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठीच्या NDPS विशेष न्यायालयात हजर झाले. आपल्यावर झालेले आरोप चुकीचे असून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे कोणत्याही चौकशीसाठी आपण तयार असल्याचं वानखेडे यांनी न्यायालयात सांगितलं. या प्रकरणातले पहिले साक्षीदार प्रभाकर साईल यांनी वानखेडे यांच्यावर 8 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. राज्यातल्या 18 ते 25 वयोगटाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी युवा स्वास्थ्य लसीकरण अभियान आजपासून सुरू झालं. 20 ऑक्टोबर रोजी राज्यातली महाविद्यालयं सुरू झाली. त्यावेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार या ठिकाणी येणारे विद्यार्थी तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण बंधनकारक आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारनं या अभियानाची घोषणा केली होती. ज्या पात्र विद्यार्थ्यांचं लसीकरण अद्याप झालं नाही आणि त्यामुळे त्यांना महाविद्यालयात येता आलं नाही, त्यांना या अभियानाचा लाभ मिळेल. देशात आतापर्यंत 102 कोटी 31 लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिलेत. काल 12,31,000पेक्षा जास्त नागरिकांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. राज्यात काल 925 लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून 1,14,257 नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत 9,52,79,770 मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे. देशात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर 98.18% झाला आहे. काल 18,762 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 3,35,00,000पेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल 14,306 नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात 1,67,000 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात काल कोविड-19चे 1,520 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 1,410 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 18 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण 66,02,961 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 64,35,439 रुग्ण बरे झाले तर 1,40,016 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 23,894 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.46% झालं आहे तर मृत्यूदर 2.12% आहे.
राज्य सरकारच्या नगरविकास आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून माथेरान गिरीस्थान नगर परिषद हद्दीमधील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते काल झालं. महाबळेश्वरच्या धर्तीवर माथेरानमधल्या रुग्णालयाची सुधारणा करण्याचं काम येत्या काही महिन्यात प्राधान्यानं करणार असून त्यासाठी CSR निधी मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केला जाईल असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचं वेतन दिवाळीपूर्वी दिलं जावं तसंच इतर भत्त्यांसह थकबाकीची पूर्ण रक्कम दिवाळीपूर्वी द्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. अन्यथा एसटी महामंडळातल्या सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीनं 27 ऑक्टोबरपासून राज्यभर बेमुदत उपोषण सुरू केलं जाईल असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसनं दिला आहे. सांगली जिल्ह्यात चांदोली परिसरात काल संध्याकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंप मापन केंद्रावर या धक्क्याची तीव्रता 2.9 रिक्टर इतकी नोंदवली गेली. हा धक्का सौम्य स्वरूपात असला तरी परिसरात तो अधिक वेळ जाणवला. या भूकंपाची नोंद अस्पष्टपणे झाल्यामुळे भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे आहे ते समजू शकले नाही. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. वारणा धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनानं दिला आहे. अकोला जिल्ह्यात गेले 2 महिने मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. तीव्र ताप, डोकेदुखी, मळमळ आणि शारीरिक वेदना आदी लक्षणं असलेल्या रुग्णांची खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गर्दी होते. तसंच लहान मुलांमध्ये डेंग्यू सदृश तापाचा प्रादुर्भाव जास्त आहे. अकोला महानगरपालिकेच्या दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रामध्ये स्कॅडा ऑटोमेशन प्रणाली अंतर्गत स्वयंचलित वॉल्व बसवले जाणार आहेत. अकोला महानगरपालिकेचा अमृत योजनेमध्ये समावेश झाल्यामुळे पाणीपुरवठा सबलीकरणाची विविध कामं सुरू आहेत. या पद्धतीमुळे पाण्याची गुणवत्ता आणि संयंत्राची विविध प्रमाणकं ऑनलाईन पाहता येतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आज ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली इथं आयोजित 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रजनीकांत यांना हा पुरस्कार प्रदान केला. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रियदर्शन दिग्दर्शित मरक्कर अरबिक्क डिलिंटे सिंहम या मल्याळम चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार 72 हुरे या हिंदी चित्रपटासाठी संजय पूरणसिंग चौहान यांना, तर उत्कृष्ट अभिनेता म्हणून भोसले या चित्रपटासाठी मनोज वाजपेयी तसंच असुरन या तमिळ चित्रपटातल्या भूमिकेसाठी अभिनेता धनुष यांना मिळाला. उत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार मनकर्णिका द क्वीन ऑफ झांसी आणि पंगा या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी कंगना रनौतला मिळाला. चित्रपट स्नेही राज्याचा पुरस्कार सिक्कीमला मिळाला. मराठीतला आनंदी गोपाळ हा सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट, तर ताजमहाल हा राष्ट्रीय एकात्मतेवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. बारडो चित्रपटातल्या गाण्यांसाठी सावनी रवींद्रने सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार पटकावला. लता भगवानकरे आणि पिकासो या मराठी चित्रपटांचा विशेष गौरवपूर्ण उल्लेख पुरस्कारांमध्ये समावेश झाला आहे. सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण पुरस्कार त्रिज्या या मराठी चित्रपटाकरता मंदार कमळापूरकर यांना मिळाला, तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरलेल्या कस्तुरीचे दिग्दर्शक विनोद कांबळे यांनीही पुरस्कार स्वीकारला. उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार द ताश्कन फाईल्स या चित्रपटासाठी पल्लवी जोशी यांना देण्यात आला. चित्रपट विषयक लेखन श्रेणीत सिनेमा पाहणारा माणूस या मराठी पुस्तकासाठी लेखक अशोक राणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर फिल्म्स डिव्हिजनची निर्मिती असलेल्या एलिफंट्स डू रिमेंबर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट श्रेणीत गौरवण्यात आलं.
विविधतेतून एकता हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असून ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम भारतीय चित्रपटसृष्टीनं चोख बजावलं असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं नवी दिल्ली इथं वितरण केल्यानंतर ते बोलत होते. चित्रपट अत्यंत शक्तिशाली माध्यम असून त्याचा मानवतेसाठी सकारात्मक वापर करावा असं आवाहन त्यांनी चित्रपटसृष्टीतल्या मान्यवरांना केलं. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर कार्यक्रमाला उपस्थित होते. चित्रपट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं ते आपल्या भाषणात म्हणाले. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला काल पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं विजयासाठी 152 धावांचं लक्ष्य पाकिस्तानपुढे ठेवलं होतं. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांच्या विक्रमी भागीदारीमुळे पाकिस्तानला हे लक्ष्य 17 षटकं आणि 2 चेंडूतच एकही गडी न गमावता पार करता आलं. रिझवाननं 79 तर आझमनं नाबाद 68 धावा केल्या. भारताचे 3 फलंदाज बाद करणारा शाहीन आफ्रिदी सामनावीर ठरला. भारताचा पुढचा सामना येत्या रविवारी न्यूझीलंडशी होणार आहे. या स्पर्धेतल्या सामन्यांचं धावतं वर्णन आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट समालोचनाचं थेट प्रक्षेपण अस्मिता वाहिनीवरून केलं जात असल्यामुळे दर सोमवारी प्रसारित होणाऱ्या लढा भारतीय स्वातंत्र्याचा या कार्यक्रमाऐवजी कोरोना वृत्तविशेष हाच कार्यक्रम नेहमीप्रमाणे प्रसारित केला जाईल. श्रोते हो, जरूर ऐका संध्याकाळी 7:15 वाजता कोरोना वृत्तविशेष. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं आयोजित सुदर्शन भारत परिक्रमा ही कार रॅली महाराष्ट्रात दाखल झाली असून या परिक्रमेत सहभागी होण्याचा मान ठाण्यातले नागरिक सुरेंद्र उपाध्याय यांना मिळालाय. सुमारे 51 NSG गार्ड या परिक्रमेत सहभागी झालेत. NSGची ही कार रॅली देशाच्या 12 राज्यांमधील काकोरी स्मारक, भारत माता मंदिर, नेताजी भवन, स्वराज आश्रम, टिळक घाट, फ्रीडम पार्क, ऑगस्ट क्रांती मैदान, मणिभवन, साबरमती यासारख्या ठिकाणांसह 18 प्रमुख शहरातल्या शहीद स्मारकांना भेट देणार आहे. नवी दिल्लीतला लाल किल्ला इथं या रॅलीचा समारोप होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय. ऐकूया एक आवाहन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबई द्वारा आयोजित श्रोत्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रत्येक सोमवारी संध्याकाळच्या बातमीपत्रात तसंच फेसबुक, ट्विटरवर एक प्रश्न विचारला जाईल. बातमीपत्रातल्या प्रश्नाचं उत्तर द्या ईमेलद्वारा. ईमेल आयडी आहे QUIZ75NEWS@gmail.com. पुन्हा ऐका QUIZ75NEWS@gmail.com. फेसबुक आणि ट्विटरवर कॉमेंटमध्येच उत्तर लिहा. विजेत्या स्पर्धकाला मिळेल प्रमाणपत्र आणि प्रसिद्धी. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यदायी पायाभूत सुविधा अभियानाचं लोकार्पण. आजपासून राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये युवकांच्या लसीकरणाला प्रारंभ. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं नवी दिल्लीत वितरण. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार. आनंदी गोपाळ सामाजिक विषयांवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट. आणि T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.